कल्याणमध्ये मराठी माणसाला परप्रांतीयांकडून मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातही परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने एका मराठी महिला रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला। या घटनेची माहिती मिळताच मनसेनं धाव घेत त्या सुरक्षा रक्षकाला चांगलाच चोप दिला। रिक्षाचालक महिलेने भाडं नाकारल्यावरून हा वाद उद्भवला होता। ठाण्यातील विवेना मॉलमध्ये खरेदी करून निघालेल्या एका ग्राहकाचे रिक्षा भाडे महिला रिक्षा चालकानं नाकारलं। यावरून मॉलमधील सुरक्षा रक्षकाची महिला चालकासोबत वादावादी झाली। त्यानंतर एकमेकांना शिवीगाळ करत प्रकरण हातघाईवर आलं। सुरक्षा रक्षकानेही महिला रिक्षा चालकावर हात उचलला। या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि महिला रिक्षा चालकांसोबत असलेल्या काही व्यक्तींनी आक्रमक भूमिका घेतली। या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव घटनास्थळी पोहोचले। त्यांनी मॉल प्रशासनाला जाब विचारत सुरक्षा रक्षकाला घेरून बोलावून घेत चोप दिलाय। तसेच संताप व्यक्त करून अविनाश जाधव यांनी संबंधित सुरक्षा रक्षकावर कारवाईची मागणी केली। महिला रिक्षा चालकाच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष लक्ष देऊन अशा घटनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेनं केली आहे। कंप्लेंट करना चाहिए ना मॉल में, सिक्योरिटी ऑफिसर है ना, तो तुम्हें कंप्लेंट करना चाहिए ना मॉल को। तुम्हें कंप्लेंट करना कि मारना है उसको, उसके नाक से खून आने तक तुमने उसको मारा। सॉरी बोल दीजिए, इसको क्या करेंगे अभी? आप क्या कार्रवाई करोगे? मॉल क्या कार्रवाई करना है? कंप्लेंट करा देगी, तुला मारलंय त्याचं काय? गुन्हा दाखल करून टाका, मॉलतर्फे गुन्हा दाखल करून टाका त्याच्यावर।